श्री हिंगोलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त 17 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रम तसंच उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। श्री हिंगोलांबिका देवी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती किशोर कटारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हिंगोलांबिका देवी देवळा क्षत्रिय समाज यांच्या वतीला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण देवीची भव्य शोभायात्रा वगैरे काढणार आहोत आणि यावेळेस याचं दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता जवळजवळ मंदिराला 126 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि देवीचं प्रकट दिन आहे। पौराणिक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की ह्या तिथीला देवीचं प्राकट्य झालेलं आहे। त्या अनुषंगानं तो दिवस जो आहे हिंगोलापेठ म्हणजे एकूण 51 शक्तिपीठातलं पहिलं शक्तिपीठ जे आहे हे हिंगळाई माताचं आहे। त्या हिंगळाई माताचं मूळ स्थान जो आहे ना तो बलुचिस्तानमध्ये आहे। पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानामध्ये हिंगोला नदीच्या काठी तिथं आपल्या एक फक्त मुखवटे आहेत तिथे 3। तर हा प्रकट दिनानिमित्त दरवर्षी गावसार क्षत्रिय समाज भारतामध्ये सगळ्याच शहरामध्ये आमचा जो आहे तो 17 तारखेला आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो देवीच्या प्रकटीकरणाचा। त्या अनुषंगाने हा सुद्धा कार्यक्रम आहे, तो प्रतिवर्ष केला जाणारा हा कार्यक्रम आहे आणि या प्रकारे याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार देवीला केले जातात आणि हे उपचार करत असताना एक विशिष्ट प्रकारच्या होम आणि यज्ञ करावा लागतो। त्याकरता ते सुद्धा तिथे व्यवस्था केलेली आहे आणि यावेळेस आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणून ही शोभायात्रा काढतो। कारण पूर्व भागामध्ये हिंगोलांबिका देवीला मानणारे जे आहेत ते जवळजवळ 80% लोक जे आहेत ते मानणारे लोक आहेत आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाबा यावेळेस शिवराम चौक जो आहे त्या शिवराम चौकापासून संध्याकाळी 5 वाजता सगळं वाद्यासहित वेगवेगळे आमचे जे समाजाचे जे 7 झोन आहेत त्या 7 झोनाच्या अध्यक्षवरती कधी मंडळी त्या मिरवणुकीमध्ये सर्व सहभागी होती आणि अगदी जोरशोरमध्ये आपल्या या देवीप्रमाणे आम्ही ते हे काढत असतो। हे कार्यक्रम आहे ते 17 तारखेला 17 तारखेला आहे। पूर्ण भारतामध्ये 17 तारीखच म्हणजे विधीप्रमाणे आहे, म्हणजे दरवर्षी थोडंसं 4 दिवस म्हणजे 17 तारीख यावेळीची 17 तारीख निघालेली आहे। 17 तारखेला काय असते माहिती आता 17 तारखेची विधी वाढायला पाहिजे त्याचं दिवस कुठला असतो? दिवस नाही, हे मिती म्हणजे त्या तारखेला ते दिवस इथे देव आहे। कारण मिती क्षय होत असताना दर 15 दिवसातून एक क्षय होतात। प्रगट दिनाचं काहीतरी असेल ना, तृतीय काय मराठी या पत्रकार परिषदेस श्रीकांत आंबोरे, विजय पोकाळे आदींची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।